वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज आहे रविवारची ओपनिंग झाली. 11-11:30च्या घरात ओपनिंग झालेली आहे. चला बघू. औंध वाजली आपल्याला 13 किलोमीटरच्या औंध आहे. मीटरने ॲग्री होतात का नाही आता बघू. आता मीटरचं काम झालेलं आहे, सो आता काय प्रॉब्लेम नाही. हार भाडं मीटरवर येणार. बघू आता काय होते काय नाही. पोचलो आपण लोकेशनला. आता बघू इथनं औंधला जातोय का नाही. आपण औंधमधला ड्रॉप केला. औंधमधला ड्रॉप केल्याच्या नंतर आपल्याला तिथनंच एक बुजुर्ग होते. त्यांनी म्हटले पाषाणला जायचं आहे, तर चालतंय म्हटलं. चला म्हटलं पाषाणला जाऊ. पाषाणला गेलो. 50 रुपये त्यांचे झाले. आणि जसं त्यांना सोडलं तिथनं बाहेर आलो की मला लगेच भाडं भेटलं बानेरचं. पाषाणच्या लिंक रोडवरनं बानेर भेटले. बानेरला म्हणलं मीटरने जायला लागलं मॅम. ते म्हणलं चालतंय म्हणले. मला येताना नाही आणलं म्हणले, पण चालतंय म्हणले, काय प्रॉब्लेम नाही म्हणले. येताना मीटरने आणलं, हळूहळू आणलं. म्हणजे बुजुर्ग होते म्हणून हळूहळू आणलं. ते म्हणले मीटरने बी चांगलं आहे म्हणले, आणि गाडी बी चांगली चालवली हे बी म्हणले. आता बघू पुढचं बुकिंग काय पडते. आता एक वाघोली बी ऑर्डर केली आहे, 2-3 चिंचवड ऑर्डर केल्या आहे. मोठ्या बुकिंग बसतच नाही आहेत, छोट्या छोट्या मारतोय. छोट्या छोट्यामध्ये धंदा कव्हर करायचा बघावं. मोठ्याच्या अपेक्षा काही चांगली नाही आपल्यासाठी. बघू आता पुढं किती धंदा होतोय, कसा होतोय आपल्याला बसली एरंडोने. 11 किलोमीटरचे बुकिंग दाखवले, 200 रुपये दाखवलेले आहेत. चला बघू, पिकअप करू. आणि किती होतात मीटरनी हे बघू. कमी होतात का, लेवल होईल का, जास्त होतील हे तिन्ही बघू आपण. आपण बाणेरबंद गेलो होतो. एरंडवणे सोडलं. उबेरने दाखवले 186 रुपये. मला भेटले उबेरकडनं 205 रुपये का 10 रुपये भेटले. आणि तिथनंच लगेच एक महिला कस्टमर होत्या, बुजुर्ग आलेल्या आहे. पाषाण रोड म्हणल्या. पाषाण रोडला आलो आता. पाषाण रोडचे त्यांचे झाले मीटरने 108 रुपये. आता बघू इथनं कुठली पडती आहे. तर पाषाण रोडनं तर मला वाटायला लागले जेवायचा टायमिंग होऊन गेला, 2 वाजून गेले. जेवावं नंतरच बुकिंग बघायला. मला वाटतं औंधकडं सकाळनगरच्या इथे आहे मी. म्हणजे सकाळनगरच्या मधल्या रोडला आहे, 1 वे रोडला. तिथं जातो बाणेरला. औंधला जाऊन जेवण करू. आणि औंधमधलं आता बघू आपण कुठली बुकिंग पडते. आपण औंधमधनं आलो होतो आनंदनगर घेऊन. आनंदनगर मीटरने घेऊन आलो होतो. मीटरमध्ये ओलामध्ये फरक काय नाही म्हटलं तरी इकडे दाखवलेले 251 रुपये, आणि इकडे दाखवलेले मला ओलाला फक्त 218 रुपये का 28 रुपये दाखवले. आता लगेच आपल्याला पडली चांदणी चौक पडली, 119 रुपयाची दाखवली उबेरला. आता बघू 119 होतात का जास्त होतात हे बी बघू आपण.
किती झाले बघू. 122 रुपये मीटरने झालेत. 7 किलोमीटरचे बुकिंग आहे. चांदणी चौक सोडल्या आपल्याला इथनंच पडली पिरंगुट पडली 13 किलोमीटरची. आता बघू ते मीटरने आले तर त्यांना बी घेऊन जाऊ. पिरंगुट आउटसाईड आहे पण जाऊ, कारण की इथनं 2-3 किलोमीटर एमटी जाणार, पण तिथं अर्धा तास घालणार, त्याचा अर्थ नाही. भेटली आहे तर चलू. तसं CNG लाईन पिरंगुट उचललेली कॅन्सल झाली, कारण की ऑलरेडी एक ड्रायव्हरने कस्टमरला बोलला होता की सर मीटरने जायला लागेल, कुठलीही गाडी आली तर मीटरनेच येणार आहे. त्याच्यावर तो गेला बसने निघून, आणि मी फोन लावला त्यावेळी तो म्हणला हा पहिला ड्रायव्हर मला मीटरने म्हणला, म्हणून मी बसने गेलो. म्हणलं दादा, म्हणलं मी पण मीटरने जाणार होतो, पण मीटर कंपल्सरी झालं आहे म्हणून त्याला सांगितलं. तो म्हणला मग चालते, म्हणला की मी गेलो आहे, म्हणला निघलो आहे, म्हणला जाऊ दे, म्हणलं किती कॅन्सल. आता बघू पुढची बुकिंग कुठली पडते. हो, मीटरने किती झालेत? मीटरने झालेत 18.6ला 321 रुपये. मी आत्ता जस्ट आलेलो कळस विश्रांतवाडीच्या विश्रांतवाडीकडनं मीटरने आलो होतो. मीटरला झाले 171 रुपये, आणि उबेरने मला दिलेत 247 रुपये, आणि तिथे झाले 271 रुपये. 100 म्हणलं, सॉरी, 271 मीटरने झाले, आणि उबेरने मला 247 दिले. म्हणलं तरी 20-22 रुपयाचा फरक पडला. आता उचलली धाहिरी, तर बघू धाहिरीचा पिकअप करू, धाहिरीला काय फरक पडतोय बघू. सर मीटरने जायला लागतं माहिती ना. 48. धायरीतनं उचललेली आनंदनगरला मीटरला घेऊन आलो होतो. उबेरने दाखवले 68 रुपये, आणि मीटरने झाले 72 रुपये. त्यांनी 75 रुपये दिले. चला बघू आता पूर्ण टोटल किती झाला इन्कम.